नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र। 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने 2024च्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे। या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची नाविन्यपूर्ण कृषी आणि ग्रामीण उपक्रमांसाठी निवड करण्यात आली आहे। भारताचे माजी सरन्यायाधीश पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही घोषणा केली आहे। 10 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। महाराष्ट्र सरकारने 21 लाख हेक्टर क्षेत्र व्यापलेले देशातील सर्वात मोठे बांबू अभियान सुरू केले आहे। ॲग्रिकल्चरल टुडे मासिकाने 2008 मध्ये वार्षिक कृषी नेतृत्व पुरस्काराची स्थापना केली। तर हा पुरस्कार सरकार, व्यक्ती आणि संस्थांसह विविध भागधारकांच्या योगदानाचा सन्मान करतो, ज्यांनी कृषी क्षेत्रात अनुकरणीय नेतृत्व प्रदर्शित केले आहे। तर बघा, 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने 2024च्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान सेव्हिलियर दे ला लिजियन डी होनेर कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे रोशनी नादर मल्होत्रा। जुलै 2024 मध्ये IT सेवा फर्म HCL टेकच्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार सेव्हिलियर दे ला लिजियन दी ऑनर यालाच नाइट ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे। हा पुरस्कार व्यावसायिक जगतात त्यांचे योगदान, फ्रान्स आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंधांना चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न, तसेच सामाजिक आणि पर्यावरणीय कारणांसाठी त्यांची बांधिलकी यासाठी देण्यात आला आहे। HCL टेक फ्रान्समध्ये 2009 पासून कार्यरत आहे। ती फ्रेंच कंपन्यांसाठी एरोस्पेस उत्पादन, वित्तीय सेवा आणि फार्मास्युटिकल्स विविध उद्योगांमध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मर्स पार्टनर आहे। तर बघा, जुलै 2024 मध्ये फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान सेव्हिलियर दे ला लिजियन दे ऑनर हा पुरस्कार रोशनी नादर मल्होत्रा यांना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या उद्घाटन समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे PV सिंधू आणि शरद कमल अजंता। 26 जुलै 2024 पासून पॅरिस 2024 ऑलिम्पिक गेम्स सुरू होणार आहेत। पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू आणि अव्वल टेबल टेनिसपटू शरद कमल अजंता हे भारताचे ध्वजवाहक असणार आहेत। PV सिंधू ही भारताची बॅडमिंटनपटू आहे, तर शरद कमल अजंता हे टेबल टेनिसपटू आहेत। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्य सरकारद्वारे नेपाळ सीमेवर मित्र वन स्थापन करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश। 20 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने वृक्षारोपण जन अभियान 2024 अंतर्गत नेपाळ सीमेवर मित्रवन उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे। मित्रवन उपक्रमाचा उद्देश उत्तर प्रदेश नेपाळ सीमेवर हिरवळ वाढवणे हा आहे। नेपाळ आणि इतर राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या 35 जिल्ह्यांमध्ये 35 कोटी रोपे लावण्याची वन विभागाची योजना आहे। वृक्षारोपण जनमोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात शक्तिवन, युवा वन आणि बालवन यासारखी विशेष वनांची स्थापना करण्यात येणार आहे। तर बघा, उत्तर प्रदेश राज्य सरकारद्वारे नेपाळ सीमेवर मित्रवन उपक्रम स्थापन करण्यात येणार आहे किंवा सुरू करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, जून महिन्याचा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणी जिंकला? तर जसप्रीत बुमराह या खेळाडूने जिंकलेला आहे। T20 विश्वचषक 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भारताचा जसप्रीत बुमराहला जून महिन्यासाठी ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तसेच भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला महिला ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे, DRDOने स्वदेशी हलक्या टाकीचे अनावरण केले आहे। या टाकीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जोरावर। जुलै 2024 मध्ये DRDOने स्वदेशी लाईट टँक जोरावरच्या प्रोटोटाईपचे अनावरण केले। जोरावर नावाचा हा टँक लडाखसारख्या उंचावरील वातावरणात उत्तम कामगिरी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे। हे DRDO आणि भारतीय फर्म लार्सन अँड टुब्रो यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे।
उच्च उंचीच्या भागात चांगल्या चालीरीतीसाठी 1000 HP कमिन्स इंजिनद्वारे हे समर्थित आहे. 19व्या शतकातील डोंगरा जनरल जोरावर सिंग यांच्या नावावरून या टाकीला नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला 59 टाक्या बनवल्या जातील, त्यानंतर 355 टाक्या बनवण्याची योजना आहे. नेक्स्ट आहे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवला आहे? तर याचे उत्तर आहे प्रदीप सिंह खरोला. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे CMD म्हणून प्रदीप सिंह खरोला यांचा कार्यकाळ सरकारने वाढवला आहे. प्रदीप सिंह खरोला हे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. समितीने 19 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. खरोला हे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचे अध्यक्ष आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक म्हणूनही कायम राहतील. नेक्स्ट आहे डॉक्टर C. नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर शिवशंकर यांना देण्यात आलेला आहे. तमिळ लेखिका शिवशंकर यांची डॉक्टर C. नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 साठी निवड झाली आहे. साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. 5 लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार 29 जुलै 2024 रोजी हैदराबाद येथे प्रदान करण्यात येणार आहे. शिवशंकर यांनी 36 कादंबऱ्या, 48 लघु कादंबऱ्या, 150 कथा, 15 प्रवास वर्णने, निबंधांचे 7 खंड, 4 शोध निबंध आणि 2 आत्मचरित्रे तमिळमध्ये लिहिली आहेत. शिवशंकर यांना सरस्वती सन्मान 2022 देखील मिळाला आहे. विश्वंभरा डॉक्टर C. नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2023 गीतकार जावेद अख्तर यांना प्रदान करण्यात आला. बघा 2023 हा पुरस्कार गीतकार जावेद अख्तर यांना देण्यात आला, तर 2024 साठी शिवशंकरी यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे गोविंद सिंग. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 21 सप्टेंबर 2024 पासून उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गोविंद सिंग यांची पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे. गोविंद सिंग यांचा सध्याचा कार्यकाळ 20 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच ब्रिटिश ग्रांड प्री 2024 कोणी जिंकले? तर लुईस हॅमिल्टन यांनी जिंकलेले आहे. लुईस हॅमिल्टनने इंग्लंडमधील सिल्व्हरस्टोन येथे ब्रिटिश ग्रांड प्री 2024 जिंकले आहे. 2021 मध्ये सौदी अरेबिया ग्रांड प्री नंतर त्याने ही ब्रिटिश ग्रांड प्री 2024 जिंकली आहे. हॅमिल्टन कोणत्याही ट्रॅकवर 9 वेळा जिंकणारा पहिला फॉर्म्युला 1 ड्रायव्हर ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकावरती रेड बुलचा मॅक्स वर्स्टेपन तर मॅक्लेरेनचा लँडो नॉरिस तिसऱ्या क्रमांकावरती राहिला आहे. नेक्स्ट आहे पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलवर पौष्टिक माहिती प्रदर्शित करणे कोणी अनिवार्य केले? त्याचे उत्तर आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलवर मोठ्या आणि ठळक अक्षरात एकूण साखर, मीठ आणि संतृप्त चरबी यासारखी पौष्टिक माहिती प्रदर्शित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जुलै 2024 मध्ये FSSAIच्या 44व्या बैठकीत पोषणविषयक माहिती लेबलिंग संबंधित अन्न सुरक्षा आणि मानके नियम 2020 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेक्स्ट आहे स्पेन आंतरराष्ट्रीय महाद्वीपीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ग्रँड प्रिक्समध्ये महिलांच्या 50 किलो गटात कोणी सुवर्णपदक जिंकले आहे? तर विनेश फोगट हिने जिंकलेले आहे. भारताची 2 वेळची ऑलिम्पियन विनेश फोगट हिने स्पेन आंतरराष्ट्रीय महाद्वीपीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ग्रँड प्रिक्समध्ये महिलांच्या 50 किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे. विनेश फोगटने अंतिम सामन्यात मारिया ट्युमरेकोवाचा 10-5 असा पराभव केला. नेक्स्ट आहे 7वे ग्लोबल स्टार्टअप समिट 2024 कोठे आयोजित केले जाईल? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 13 जुलै 2024 रोजी ग्लोबल स्टार्टअप समिटची 7वी आवृत्ती नवी दिल्ली NCR येथे आयोजित केली जाईल. या कार्यक्रमात एशिया प्रॉपटेक फोरम, हेल्थ टेक समिट, इंडिया टेक्नॉलॉजी कॉन्क्लेव्ह आणि इंटरनॅशनल D2C कॉन्क्लेव्ह असतील. भारतीय स्टार्टअप इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी हे आयोजित केले जाईल. नेक्स्ट आहे अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्यात नवीन शिंग असलेल्या बेडकाची प्रजाती शोधून काढली? तर अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणच्या संशोधकांनी अरुणाचल प्रदेशातील टेल वन्यजीव अभयारण्यात नवीन शिंग असलेल्या बेडकाची प्रजाती शोधून काढली आहे. नव्याने सापडलेला शिंग असलेला बेडूक व्हिएतनाम आणि चीनमध्ये आढळणाऱ्या माऊसनच्या शिंगांच्या बेडकाशी साम्य आहे. यापूर्वी ही प्रजाती माऊसन शिंग असलेला बेडूक म्हणून चुकीची ओळखली गेली होती.
शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की अरुणाचल प्रदेशात आढळणाऱ्या या बेडकाच्या प्रजातीमध्ये व्हिएतनाममधील त्याच्या समकक्षाच्या तुलनेत 4.4% ते 5.5% आनुवंशिक असमानता दिसून आली आहे. अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबनसिरी खोऱ्यात राहणाऱ्या आपतानी जमातीच्या नावावरून या नवीन प्रजातीचे नाव देण्यात आले आहे. नेक्स्ट आहे पंतप्रधान मोदी कोणत्या देशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत? तर रशिया आणि ऑस्ट्रिया. जुलै 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. रशियात होणाऱ्या 22व्या भारत रशिया वार्षिक परिषदेत ते सहभागी होणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये पंतप्रधान मोदी रशियाला गेले होते. पंतप्रधान मोदी हे ऑस्ट्रिया या देशाला भेट देणारे भारताचे 3रे पंतप्रधान ठरले आहेत. पंडित नेहरू 1955 मध्ये आणि इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये ऑस्ट्रेलिया भेट दिली होती. बघा, पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत पंडित नेहरू ज्यांनी 1955 मध्ये आणि दुसऱ्या इंदिरा गांधी यांनी 1983 मध्ये. तर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रिया या देशाला भेट दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.